या ठिकाणी बालाजी पतसंस्थेचे चेअरमन, त्याचबरोबर बालाजी शिक्षण मंडळाचे संचालक अमरसिंह राजपूत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतं। या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय बालाजीनगरच्या सरपंच अंजनाताई विलास राठोड प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होतो आहे। राष्ट्रगीत शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 महाराष्ट्र
त्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. शाळा सजवा काढा रांगोळी, शाळा सजवा काढा रांगोळी. आली ओली 26 जानेवारी, आली ओली 26 जानेवारी. सन्माननीय असलेले व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षकांनी, माझे प्रिय देशवासियांनो, आज देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्सवतीने रंगांचा आभाळ आज सजला, उत्सवतीने रंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning everyone. My name is Sama Sachin Rathod. I am from 2nd standard. I am talking about Republican Day. Today is Republican Day, which is our national festival. I wish you very happy Republican Day. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक वृंदा, गावातील ज्येष्ठ नागरिक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वीरा सविता परमेश्वराने इयत्ता अंगणवाडी बाईचे नाव पुकारलं. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शाळेत शिकलेली ऐकून घ्या. अशा परंतु माझ्या भाषणाला सुरुवात करू. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण खरी लोकशाही 26 जानेवारीला प्राप्त झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. देश सलाम इस तिरंगे को, देश सलाम इस तिरंगे को, जब तक तेरी शान है. देश सलाम इस तिरंगे को, जब तक तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना जब तेरे दिल में जान है. सर हमेशा ऊंचा रखना जब तेरे दिल में जान है. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम श्रुति है. आज 26 जनवरी भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं. गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. गणतंत्र दिवस भारत का एक राष्ट्रीय पर्व है. इस दिन 1950 को भारत में संविधान लागू हुआ. इस दिन सबसे बड़ा प्रजासत्ताक देश बना. यह दिन हमें एकता और अखंडता का संदेश देता. मुझे मेरा देश बहुत प्रिय है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. रंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव विघ्नेश विकास पवार आहे. सर्वांना माझे नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र, आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या देशाचा कारभार सुरळीतपणे चालावा म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यानुसार सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत. आजच्या या मंगल दिनी आपण प्रयत्न करू की आपण सर्व भारत देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवू व देशहित काम करू. जय हिंद, जय भारत. भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. Myself Prajwal Pawar. Good morning everyone. Today is Republic Day. It is one of our national festival. I wish you a very happy Republic Day. There are so many freedom fighters who God. Thank you. Jai Hind, Jai Bharat.
समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून आपल्या भारताला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 19
ला 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशाचे हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशातील राजघटना जगातील सर्वात मोठी लिखित राजघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच तर आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच बोलते. ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा, ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा, हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा, अभिमानाने तिरंगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाद है मेरा, मैं तेरा परिंदा. होए अर्जी दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो. कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाद है मेरा, मैं तेरा परिंदा. आचल तेरा रहे माँ रंग बिरंगा, ऊंचा आसमां से हो तेरा तिरंगा. जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने. रेशम का हो मधुशाला या कपन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाद है मेरा, मैं तेरा परिंदा. थँक यू. आताच्या ह्या साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों.
आज काय आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आपण सर्वजण आता इथे एकत्र आलो आणि अशा या महत्वाच्या दिवशी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। ओ खून को किस्मत लग का जिसमें उबाल का नाम नहीं, ओ खून को किस्मत लग का जो आ सके देश के काम नहीं, ओ खून को किस्मत लग का जो जीवन नहीं रमानी है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं वो पानी है। उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी जब सुभाष ने बर्मा में जाके मांगी अपनी कुर्बानी थी। स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, बहुत जी चुके जग में आगे तुम्हें मरना होगा। आजादी के चरणों में तुम्हें माला चढ़ाई जाएगी, लेकिन सुनो वही माला तुम्हारे सिर के फूलों से गोपी जाएगी। आजादी का कहीं सम्राट पैसों पर ना खेला जाता है, ए सिर कटाने का सौदा नंगे सिर झेला जाता है, ए सिर कटाने का सौदा नंगे सिर झेला जाता है। ओ आजादी के भाई ऊंचे करके बोले, ओ आजादी के भाई ऊंचे करके बोले, तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना। हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, वो अंतलाब नारे को सुदूर तक सुनाई देते थे, रंग में रंग जाने के लिए दिखाई देते थे। हम देंगे खून, हम देंगे खून यही शब्द सुनाई देते थे, हम देंगे खून यही शब्द सुनाई देते थे। ओ बोले सुभाष आगे आए, सुभाष आगे आए जो जिसमें भारतीय खून धरता हो, वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आगे आए जो अपने खून से हस्ताक्षर करता हो। मैं कफन बढ़ाता हूँ, मैं कफन बढ़ाता हूँ, वो आगे आए जो इसे हंसते हंसते लेता हूँ। सारी जनता हुनकार उठी, सारी जनता हुनकार उठी, हम माता के चरणों में खून बहाएंगे यही शब्द सुनाई देते थे। साहस से योग भरे हमें दिखाई देते थे, चाकू सुरी तलवार से अपना खून बहाते थे और उसी खून में शाही की कलम डुबाते थे और आजादी के परमाने पर हस्ताक्षर करते ही जाते थे। उसी दिन देखा तारों ने, उसी दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब भारत देश ने लिखा, जब भारत देश ने लिखा, खून से इतिहास नया, खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। जिंदगी एक कांटों का सफर है, जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है। रास्ते पे तो सभी चलते, रास्ते पे तो सभी चलते, पर जो रास्ता बनाता है वही इंसान है, वही इंसान है। आपली लढाई हिंदू पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं असतं, फक्त लक्षात ठेवायचं असतं आपल्या दुःखात ते दुसऱ्याचं सुख असतं। आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी प्रत्येक गोष्ट आपली नसते, पण नको असलेली गोष्ट आपल्याला का हवीशी वाटते ह्याचं उत्तर सुरेश भट्टाने खूप छान दिलं आहे। आयुष्य छान आहे पण थोडंसं लहान आहे, आयुष्य खूप छान आहे पण थोडंसं लहान आहे, काट्याची फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे। आणि जो निरर्थक रडतो तो म्हणतो तू बेमान आहेस, तू बेमान आहेस। सब पैसों को दिलों में भर बैठे, सब पैसों को दिलों में भर बैठे, वक्त को देखने के लिए बुरे वक्त को तो झेलना पड़ता है, बुरे वक्त को झेलना पड़ता है। धन्यवाद। A very warm good morning to all present here. My name is Vineet Vikrant Rajput. I am from a 53rd year. I am going to speak some words about Republic Day. Today is 26th January, the Republic Day. Our country this is national festival of our country. On this day, our constitution came into force on 26th January. The Republic Day is important to us as Independence Day. Indian flag is hoisted every year on this day. The Republic Day parade is the big event of this day. I wish you all a very happy Republic Day, and I would like to special my class teacher Ganeshkar sir. Thank you, class teacher Ganeshkar sir, giving me an opportunity. I am proud to be and thank you. जय हिंद जय भारत. आत्ताच्या ह्या ती बालवाडीची आहेत.
फूल आहे गुलाबाचे जरा सुगंध घेत चला, फूल आहे गुलाबाचे जरा सुगंध घेत चला, कार्यक्रम आहे लहानग्याचा जरा टाळ्या वाजवत चला. या लहान विद्यार्थ्यांसाठी, या मुलांसाठी, या निरागस मुलांसाठी जोरदार टाळ्या. बालवाडीच्या या विद्यार्थिनींचा एक रेकॉर्ड डान्स या ठिकाणी सादर होतो आहे. Thank you.